नमस्कार मित्रांनो, आज गावरंगुरं सकाळी चरायला गेलेत आपले आणि पावसाने उघडीप दिली. आज ऊन पडले आणि वातावरण पण एकदम चांगले. सरजा खाली उतर, चल उतर लवकर, उतर खाली खाली उतर सरजा, सग पलीकडे सग उतर नाही उतर, चल पाय काढ पलीकडे सर, पाय काढ पाय काढ पाय काढ, घे माग पाय सरजा सरजा पाय माग की घे पाय. हां त्याला सांगितलेलं समजतं सगळं, पण मुद्दा म्हणून करतो तो. थांब थांब चला, आता बैलगाडी झोपून ठेवली. मी आणि आई आम्ही दोघं जाणार आहेत काटवातल्या शेतात. तिकडून आपल्याला गुरांसाठी बाजरी आणायची. तर मी आलो आहे बैलगाडी घेऊन काटवातल्या शेतात. बैल आता तिकडं थोडे मोकळे बांधलेत. सर्जाला बांधले, चिमण्या मोकळा सोडला, कारण की सर्जा सोडून चिमण्या कुठं जायचं नाही. आई पलीकडं बाजरी तोडते आणि मी इकडं बाजरी तोडतोय. मला जास्त तोडता येत नाही, हळूहळू तोडतोय मी. बाकी आई तिकडं तोडते. मग एवढी बाजरी भरून झाली ना, गाडी भरायची, तोडून झाली की घरी घेऊन जायचं. बाकी बाजरी तर पाखऱ्यांनी काही ठेवलंच नाही. आणि आजचं वातावरण चांगलं बरं का, ऊन पडलं म्हणजे सकाळपासून थोडा पण पाऊस आला नाही. आणि जरा म्हणजे आता पाऊस कमी झाला असं वाटतंय, थांबलाय काय की. आता मी चिमण्याला बी बांधलं इथं, कारण की तो तिकडं चालला होता लांब, त्याच्यामुळं बांधले त्याला चिमण्याला पण. आणि आई तोडते इकडं बाजरी. आणि ना पॅन्ट घातली, कारण की साडी ना लय खराब होती चिखलाने त्याने. सध्याला पावसाचा टाईम आहे ना, आणि पाऊस कधी पण येतो, मग त्याच्यामुळं कपडे खराब होतात ना, तर त्याच्यामुळे आईने पॅन्ट घातली. आणि असे तोडायचे, असं चालू आहे बाजरी तोडायचं काम. मी पण तोडली, इथून समोरची बाजरी ना ही मी तोडली. मी पण आज बाजरी तोडू लागलो ना, तर त्याच्यामुळं लवकर झाली बाजरी तोडायची. झाली म्हणजे आणखीन तोडायची आम्हाला, पण लवकर होईन बाजरी तोडायची. आणि आता ऊन गेले आणि आबाळ आले परत. आता आबाळ उठले म्हणजे ढग आलेत ना काळे काळे, तर त्याच्यामुळे पाऊस पडणं असं वाटतंय, एक अंदाजा. आणि आता टाईम झाला आहे 3:30 वाजलेत, वाटतेच पाऊस येईल काही की. बैल थोडंसं नवीन गवत आहे ना, बैल त्याला चारत आहेत, कारण बांधलेले आहेत ना हळूहळू. आणि तुम्हाला दाखवतो आता आपल्या गुरांचं तर काही टेन्शन नाही, कारण की जी पडीक जागा आहे ना एवढं इकडं, तर ह्याच्यात परत गवत, हिरवं गवत उगवायला लागले नवीन. तर त्याच्यामुळे आणि तरी सध्याला अशी साईज आहे, तर त्याच्यामुळे आपल्या गुरांना आता चरायला झालं आहे. हे बघा माझ्या बोटाच्या वर येते ना, म्हणजे गुरांना ह्याच्यात चरता येते. जे माझ्या बोटाच्या वर आहे ना, तर एवढ्याला गुरांना चरायला येतं थोडं थोडं. आणखीन एक महिन्याभरात ना तर चांगलं गवत येईल गुरांना खायला तरी सध्याला. आणि हे बघा ही रस्त्याच्याकडेची आपली पडीक जमीन ना, म्हणजे रस्त्याच्या पासून ह्या बाजरीपर्यंत, तर इथं गवत खायला येतं आहे हिरवं. आता सुरुवात झाली गवत यायला, आणखीन महिन्याभरात तर पूर्ण जागा हिरवी आणि मोठं गवत होईल चांगलं. आता ही बाजरी काढली ना, तर पाखरांना ना आता मग खायचं टेन्शन आहे. मूग येईपर्यंत, मूग पण पाखरं खातात, उडीद मूग पण तोपर्यंत मग खातात. आपण पेरणी केली ना आता सोयाबीनची वगैरे, तर त्याच्यावर किडे वगैरे असतात ना, आळ्या किडे, तर ते पण पाखरं खातात. त्यामुळे बाजरी काढल्यानंतर पण पाखराला काही टेन्शन नाही, खायचं खातीलच काय ना काय. इकडं बाजरी पाखरांना खायला, पलीकडं शेजाऱ्यांची ज्वारी पाखरांना खायला. ती ज्वारी बी सगळी खाल्ली बरं का पाखरांनी, तर ती पण अशीच गुरांसाठी पेरली होती, तर ती पण पाखरांनी खाल्ली. आता सर्जाची मी जागा बदलली बरं का, त्याला इकडं बांधले जागा बदलून. आणि मला इथून आपल्या गाय दिसतात बरं का कडीला, सगळ्यात लास्ट शेवट नदीला. इथून असं नदीला बघितलं ना, तर तिकडं आपल्या गाई चरत आहेत कुठंतरी म्हणजे फोनमध्ये दिसत नाहीत पण आहेत. तिकडं नदीला तर सगळे झाडच येतो, पण आपली नदी छोटी नदी. सर्जेराव चला आता घरी, चिमण्या हट तेच ना, चला अलीकडे या. थांब मला घेऊ दे खालून, इथं अडकवायचं. तर बैलगाडीत बाजरी भरून घेतली आणि आईने थोडंसं गवत घेतले वासरासाठी. एवढी होती बाजरी, बस होती एवढी गुरांना एक टाईम. आता आलं की लगेच गायांना टाकली बाजरी, कारण प्रॉब्लेम असा आहे की रात्री पावसामुळे लाईटीचा प्रॉब्लेम झाला, तर त्याच्यामुळं आपण नेपियरची कुट्टी केली नाही.
म्हणजे कुट्टी करायला लाईटच नव्हती. मग त्याच्यामुळे सकाळी थोडंफार कातरून टाकलं आणि परत आता संध्याकाळी पण कातरूनच टाकली. कातरून म्हणजे कुट्टी न करता मोठ्या मोठ्या तुकडे करून टाकले तसे लांब लांब. पण खातील, कारण बाजरी हिरवी ना, तर मोठा लांब लांब तुकडे पण खातील गाया. आणि पिल्लू खायला शिकत आहे हळूहळू. पण तोंडात काय घेतलंय का बघू आपण, काहीच नाही. पण ते गुरांचं बघून बघून हळूहळू आता खायची प्रॅक्टिस करते, नंतर शिकून जाईल. खातं आहे का नाही. त्याच्या तोंडात बघितलं ना, काहीच नाही त्याच्या तोंडात, काही येतच नाही. तर काय, थांब खा तिकडेच. पण ते हे वासराचं पुढच्या गाईचं बघून हळूहळू खाणार, त्याच्यात तोंड घालतं. म्हणजे तिकडे जा रे, इकडं नको. तर मित्रांनो, आपण काटवांतल्या शेतात जो ऊस लावला आहे ना, तर त्या ऊसात कुठं कुठं ऊस उगवलंच नाही, तुटाळ झाली. तर ती तुटाळ भरून काढण्यासाठी आपल्याला नवीन रोपं लावायची त्या काटवांतल्या शेतात. तर ते नवीन रोपं लावण्यासाठी मी आता मध्यंतरी ऊस आणला होता ना, लांबून जाऊन बैलगाडीचा घोटाळा झाला होता. तर त्यावेळेस त्या ऊसाचे आपण रोपं तयार केलेत, म्हणजे तयार करायला ठेवलेत. तर हे असे रोपं तयार करायला ठेवलेत. तर ह्याला मुळ्या पण आल्यात आता आणि कोंब पण यायला लागलेत चांगले बऱ्यापैकी. बघा इथं हा कोंब मोठा झाला आहे, इकडचा मोठा झाला आहे, असे कोंब यायला लागलेत. आपण कोकोपीट ह्याच्यावरती पूर्ण झाकून घेतलं होतं बरं का. हे बघा हे ट्रेसारखं, पण मुंगस किंवा उंदीर काहीतरी कोकोपीट खाते ह्याच्यातलं. हे बघा ही कांडी तर पूर्णच मोकळी केली आणि ह्या ऊसाला डोळा पण चांगला फुटला आहे. आता एक 4-5 दिवस झाले डोळे भरून इथं टाकलेले. तर याला मुळ्या फुटायला लागल्यात चांगल्या आणि डोळा पण चांगला वर आला ऊसाचा. पण प्रॉब्लेम असा आहे ना, मुंगस किंवा काहीतरी ह्याच्यातलं कोकोपीट खाते. तर त्याच्यामुळं काही डब्बे एकदमच रिकामे झाल्यात कोकोपीटनी. काही ह्याच्यात पूर्ण होल रिकामं झालं, कोकोपीटच राहिलं नाही. तर आता परत मला हे कोकोपीट भरून घ्यावं लागेल. हे बघा इथं हा डोळा छान आला ह्याला, परत इकडं बोटापाशी पण डोळा छान आलात, म्हणजे चांगला उगवायला लागला ऊस. आणि एवढे रोपं तयार केलेत आपण, आणखीन जास्तीचे रोपं तयार करायचेत. म्हणजे जर कुठं तुटाळ झाली असेल ना, तर ती भरून काढता येईल. बघा हे पहिल्या दिवसचा स्ट्रे अगोदर लावला होता ना सॅम्पल म्हणून, तर त्यावेळेस ह्याला चांगले फोटो आलेत. ह्याला परत इकडं पण हे पण चांगला ऊस उगवून आला आहे. इकडचे डोळे सगळा उगवायला लागला आहे व्यवस्थित. उद्यापासून आपल्याला शेताची मशागत चालू करायची. म्हणजे जर रात्री पाऊस आला नाही, उद्याच्याला पाऊस आला नाही ना, तर मग उद्यापासून अवथानाला चालू करायचे. आपले शेतं नीट करायचे, म्हणजे खरीपाला आपल्याला पेरणी करायला. गावरान गुरं घरी आलेत आता आणि दिवस मावळायला लागला आहे. आता टाईम झाला 7 वाजलेत. दिवस आता किती उशिरा मावळतो आहे. आणखीन एक 5-6 दिवस, 5-6 नाही 10-15 दिवस म्हणता येईल. त्याच्यानंतर दिवस ना लवकर मावळायला चालू होईल. दिवस म्हणजे सूर्य. बाकी शिवस्त्रीचं चाललं आहे आराम. एवढी फुल गाडी भरून आणली होती, तर अर्धी गाडी खाली झाली गुरांना टाकून. आपण गुरांना कसं खायला टाकतोय, बघा ह्याच्या साह्याने कापतोय. तर मी एकटाच कापतोय ना, तर त्याच्यामुळे काही सांगता येत नाही. तर पण हे असं समोर सारखंच आहे, मध्ये ठेवायचं आणि परत ह्याला आडकिता म्हणतात मी ज्याने कापतोय त्याला. मग परत हे खाली दाबलं ना की असं कट होईल. अरे हां, असं कट होतं खाली दाबलं. आणि इकडं चाललो आहे आपल्या आंब्याची पॅकिंग. तर आपण आंबे पार्सलमध्ये कसे भरलेत, ह्या बॉक्समध्ये कच्चे भरलेत. म्हणजे एक 3-4 दिवस लागतील याला पिकायला. म्हणजे बघा एक आंबा काढून दाखवतो, असा आंबा झाला आहे. हा एक 3 दिवसात आंबा पिकेल. आणि ह्या बॉक्समध्ये आहेत ना, काही पिकलेले काही कच्चे घातलेत. म्हणजे आपल्याला ज्यांना पाठवायचेत ना, तर त्यांना बॉक्स भेटला उद्याच्याला की उद्याच त्यांनी खायला सुरुवात करावं. असे हे पिवळे आंबे उद्या खातील ते. आणि हे जे कच्चे आंबे आहेत ना, तर एक 2-3 दिवसांनी. म्हणजे शहरात कसं फॅमिली छोटी असते ना, तर त्याच्यामुळं त्यांनी खायला सुरुवात केली ना उद्यापासून, तर एक 4-5 दिवस त्यांना आंबे टिकायला पाहिजेत. आणि माझा आपला अंदाज असा आहे ना, की ह्या आंब्याला 8 दिवस पण काय होणार नाही आणि पिकला ना तरी पण काय होणार नाही. आता ह्याच्यातला पिकलेला आंबा आहे ना ह्या, तरी पण हा डॅमेज एक 4 दिवस डॅमेज नाही होणार, म्हणजे चांगला राहील. असे आपण पॅकिंग करतो. म्हणजे ह्याच्यातले ना निवडून आंबे आपण दिलेत, काही कच्चे काही पक्के असे मिळून दिलेत, म्हणजे मिक्समध्ये, की त्यांनी घ्यावं. आणि मी त्यांना गेलं की सांगणार आहे की हा बॉक्स अगोदर खातो मी आणि तो पलीकडचा बॉक्स नंतर. पार्सल त्यांच्याकडे गेलं ना की त्यांना सांगणार आहे मी घरात असे आंबे काढून ठेवा लाईनमध्ये आणि खाली अशा गोण्या किंवा ब्लँकेट वगैरे वरून काहीतरी टाका.
रूम टेम्परेचरला, बाकी काही गरज नाही. आणि आंबे व्यवस्थित राहतात आणि जातात पण व्यवस्थित. आणि मित्रांनो, आपण हे आंबे ना 100 रुपये किलोने विकतो. आणि रेट जर म्हणजे योग्यच आहेत माझ्या हिशोबाने तरी 100 रुपये रेट ह्या आंब्यासाठी. आणि प्लस मायनस तर होतच राहतं बघा. आपल्याला आंब्याचा रेट जास्त आहे ना, तर आपली बाजरी पण पाखरांनी सगळीच खाल्ली, सगळी म्हणजे अर्धी बाजरी आपली पाखरांनी खाल्ली. तर असं प्लस मायनस होत राहतं. तर त्याच्यामुळं मला तर म्हणजे आपल्या आंब्याचा असं म्हणून नाही, पण आंब्याचा 100 रुपये रेट योग्य वाटतो मला तरी. बॉक्समध्ये बसून एवढे 3 उरतेत का? बरं बस आहे ना. छान. तर असं आई करते आंब्याची पॅकिंग. तर या 2 बॉक्समध्ये 15 किलो आंबे बसत आहेत. आता आपल्या आंब्यात ना मी खायला चालू केलेत बरं का. म्हणजे उतरल्यापासूनच पाड. त्याच्या अगोदर भैयानी 2 झाडं उतरवले होते. म्हणजे आपण त्या दिवशी बैलगाडीत आंबे आणले ना, तर त्याच्या आधी भैयाने आंबे उतरवले होते. तर ते आंबे आपण खायला चालू केलेत. आणि हा आंबा आता खाल्ला तरी चांगला आहे. आणि ह्याला आणखीन हप्ताभर काहीच होत नाही आंब्याला. मी तुम्हाला नंतर पण दाखवतो एका हप्त्याने, म्हणजे एक 7-8 दिवसांनी, की आंबे फक्त ह्याला कलर जास्त पिवळा होतो, डार्क पिवळा होतो बस. बाकी काय नाही, टेस्ट वगैरे छान राहते, तशी काय अडचण नसते.